नमस्कार. अशा महाराष्ट्रात अशी एखादी जागा असेल का जिच्याबद्दल खूप कमी जणांना माहितीये? म्हणजे एक असं ठिकाण जे अजूनही तितकंसं लोकांच्या नजरेत आलेलं नाही? हो, आज आपण गडचिरोलीच्या अशाच काही लपलेल्या खजिन्यांचा शोध घेणार आहोत. खरंच, इथे प्रत्येक वळणावर एक नवीन गोष्ट आपली वाट बघत आहे. कधीकधी असं वाटतं ना की नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणांपासून कुठेतरी लांब जावं. अशा एका प्रवासाला जो फक्त फिरणं नसेल तर काहीतरी अस्सल, काहीतरी खरंखुरं असेल. जर असं वाटत असेल तर मग हा प्रवास नक्कीच आपल्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया या अनोख्या प्रवासाला. गडचिरोली नुसतं नाव ऐकलं तरी काय डोळ्यासमोर येतं. माझ्यासमोर तर येतं घनदाट जंगल, शांतता आणि निसर्गाने भरलेले अनुभव. जरा कल्पना करा, आपण एका घनदाट जंगलात आहोत आणि कानावर फक्त पक्ष्यांचा किलबिलाट येतोय, दुसरं काही नाही. हे ठिकाण अशाच लोकांसाठी आहे ज्यांना गर्दीपासून दूर एकदम निसर्गाच्या कुशीत शांत व्हायचंय. बरं, तर आपल्या ह्या प्रवासाची सुरुवात आपण एका अशा खास ठिकाणाहून करणार आहोत जिथे नुसतं फिरणं नाही तर त्या प्रवासाला एक सामाजिक उद्देश सुद्धा आहे. हो, आपण बोलतोय हेमलकसा आणि तिथल्या लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल. लोक बिरादरी प्रकल्प हे फक्त एक नाव किंवा एक संस्था नाहीये. हे तर डॉक्टर प्रकाश आमठे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पाहिलेलं आणि प्रत्यक्षात आणलेलं एक मोठं स्वप्न आहे. इथं एकाच वेळी दोन खूप महत्वाची कामं चालतात. एक म्हणजे आदिवासी समुदायाचं जीवनमान उंचावणं आणि दुसरं वन्यजीवांचं संरक्षण. आणि हो, इथलं वन्यजीव अनाथाश्रम तर अरे वाह, नक्कीच पाहायला हवं. विचार करा, जखमी आणि अनाथ प्राण्यांची अगदी घरातल्या सदस्यांसारखी काळजी घेतली जाते. आणि हे काम इतकं मोठं आहे की त्याला फक्त देशातच नाही तर जागतिक स्तरावर मान्यता मिळालीय. प्रतिष्ठित मॅग्सेसे पुरस्काराने या प्रकल्पाला सन्मानित करण्यात आलाय. म्हणजे विचार करा, जे प्रवासी आपल्या प्रवासातून काहीतरी चांगलं, काहीतरी सकारात्मक मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी हेमलकसा हे खरं प्रेरणास्थान आहे, नाही का? चला, आता हेमलकसाच्या सामाजिक पैलूतून बाहेर पडून गडचिरोलीच्या नैसर्गिक हृदयाकडे जाऊया. म्हणजे इथल्या वन्यजीवनाकडे. माहितीये का, हा प्रदेश म्हणजे वाघ आणि बिबट्यांसारख्या प्राण्यांचं घर आहे. इथली घनदाट जंगलं, ती समृद्ध जैवविविधता. खरं सांगायचं तर वन्यजीव प्रेमींसाठी हा जणू काही स्वर्गच आहे. तर इथे मुख्यत्वे 2 अभयारण्य आहेत आणि दोन्हीही अगदी वेगवेगळा अनुभव देतात. पहिलं आहे चापराळा वन्यजीव अभयारण्य. हे पक्षी निरीक्षकांसाठी आणि ज्यांना वाघ, बिबट्या असे प्राणी बघायचे आहेत त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि दुसरं भामरागड अभयारण्य. हे जरा जास्त साहसी आहे. ज्यांना एकदम कच्चा, अस्सल जंगलाचा अनुभव घ्यायचा आहे, आदिवासी पाड्यांना भेट द्यायची आहे, त्यांच्यासाठी हे ठिकाण आहे. पण थांबा, गडचिरोली म्हणजे फक्त जंगल आणि वन्यजीव नाही हं. ह्या प्रदेशाला एक मोठा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसासुद्धा लाभलाय. इथे इतिहास आणि श्रद्धा यांचा एक वेगळाच संगम बघायला मिळतो. चला तर मग या प्रदेशाची सांस्कृतिक मुळं शोधायला निघूया. इथे बघण्यासारखं इतकं काही आहे ना. सुरुवात करूया वैरागड किल्ल्यापासून. हा किल्ला कधी काळी गोंड राजवंशाचा गड होता आणि तिथून जो काही नजारा दिसतो ना, अप्रतिम. मग आहे मार्कंडादेव मंदिर. त्याचं कोरीवकाम, ती शांतता, एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव. आणि पवित्र वैनगंगा नदी, जिचा उल्लेख रामायणातही आहे, तिच्या काठावर बसून मिळणारी शांतता तर काही औरच. आणि हो, ज्यांना विज्ञानात थोडी आवड आहे त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे. सिरोंच्या मध्ये सापडलेले डायनासॉरचे जीवाश्म. कमाल आहे ना? तर मग काय, इतकं सगळं ऐकल्यावर गडचिरोलीला भेट देण्याचा विचार मनात येतोय ना? आलाच पाहिजे. पण हो, जर जायचं ठरवलं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून नियोजन करणं खूप गरजेचं आहे. चला तर काही आवश्यक टिप्स बघूया. पहिली गोष्ट, जायचं कधी तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम. हवामान खूप छान असतं. दुसरी गोष्ट, राहायची सोय. इथे तुम्हाला 5 स्टार हॉटेल मिळणार नाहीत, पण साधी आणि अस्सल राहण्याची ठिकाणं जशी की वन विभागाची गेस्ट हाऊस नक्की मिळतील. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुरक्षा. बघा, हा भाग थोडा दुर्गम आहे, त्यामुळे अनोळखी किंवा घनदाट जंगलात जाण्याआधी स्थानिक लोकांशी बोला, त्यांची मदत घ्या, कारण आपली सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे, बरोबर? तर मग गडचिरोलीचा हा प्रवास, तो आपल्यासाठी नक्की काय घेऊन येईल? निसर्गाची शांतता, समाजसेवेचं समाधान, इतिहासाचे काही नवे पैलू, की मग जंगलातलं एखादं साहस? माहिती नाही, कारण ही भूमी प्रत्येकाला त्याची स्वतःची एक वेगळी गोष्ट सांगते. आता प्रश्न हा आहे की आपली गोष्ट कोणती असेल?